जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलाच नवीन युट्यूब चॅनल टिक्कर मराठी सरळ सेवा भरती. तर या चॅनलवर सध्या आपण बृहन्मुंबई महानगरपालिका याच्यामधल्या ज्या कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदासाठी ज्या 1800+ जागा निघालेल्या आहेत, तर या एक्झाम साठी फायदेशीर अशा क्वेश्चन आन्सरची स्पेशल 60 डेज 60 दिवसाची सिरीज आपण चालू केली आहे, जिचं नाव आहे विजेता सिरीज. तर या सिरीज मध्ये आपलं आजचं 16वं सेशन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण या एक्झाम साठी जे महत्वपूर्ण मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत अशा सगळ्या प्रश्नांचा समावेश करतो. त्यामुळे प्रत्येकाने हे सेशन जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. चला, सगळ्यांनाच माझ्याकडून गुड मॉर्निंग. पटापट सेशन शेअर करून घ्या, आपण लगेच आपल्या प्रश्नांना चालू करूयात. चला फास्ट मध्ये. आणि ज्यांना ज्यांना सेशन आवडते त्यांनी लाईकही करून घ्या. चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. आपला पहिलाच प्रश्न महत्वाचा आहे. काय? माझी जन्मठेप. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? गणेश दामोदर सावरकर, बाळ गंगाधर टिळक, विनायक दामोदर सावरकर आणि भगतसिंग. कुठला पर्याय योग्य? तर हे पुस्तक कोणाचं आहे? माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. काय? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवर लिहिलेलं हे माझी जन्मठेप हे पुस्तक आहे. ठीक आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योद्धे वीर सावरकर यांना 2 जन्मठेपेची म्हणजे 50 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर त्यांची रवानगी ही अंदमानला केली होती. तेव्हाच्या काळामध्ये त्यांचे सिच्युएशन, त्यांनी कुठले कुठले अनुभव त्यांना आले, काय काय कसं कसं झालं, हे सगळ्यांवर आधारित हे पुस्तक, हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. जाऊयात पुढे. म्हैस या शब्दाचे वचन बदला. म्हैस म्हणजे एकच असल्याचा बोध होतो, म्हणजे हे झालं एक वचन. म्हैसचं अनेक वचन काय येईल? म्हैसचं अनेक वचन एक असेल तर म्हैस, एकापेक्षा जास्त असेल तर म्हैसी, म्हशी, म्हसी, म्हैसीनी. आता इथे स चा श बदल होतो. काय होतो? स चा श होतो. जसा ससाचं सशा होतं, सॉरी ते अनेक वचन ससेच होतं, पण सामान्य रूप करताना स चा श होतो तिकडे, तसा इथे अनेक वचनामध्ये स चा श होतोय. म्हैसचं अनेक वचन म्हशी, 2 मात्रे निघून जातात आणि स च्या जागी श हा बदल होतो. म्हैसचं अनेक वचन म्हशी. पर्याय दुसरा योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय एकदा लाईक करून घ्या बरं. चला पटापट. खालील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. काय? आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि केवल वाक्य. कुठला पर्याय योग्य? बघा आता, आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला असं आहे का? नाही. ठीक आहे. एकच कर्ता, एकच क्रियापद, कुठलाही अविकारी शब्दाने वाक्य जोडलेलं नाहीये, म्हणजे हे वाक्य काय आहे? वाक्याचा पहिलाच प्रकार केवल वाक्य. पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न. तुझे पुस्तक टेबलाखाली पडले आहे या वाक्यातील अव्यय ओळखा. अव्यय ओळखायचे. पुस्तक पडले खाली आहे. काय येईल बरोबर? तुझे पुस्तक टेबला खाली पडले आहे. कुठला अव्यय आहे? टेबल हा नाम आहे. नामाला जोडून क्रियाविशेषण अव्यय आलेला आहे, म्हणून हे काय बनलंय आपलं? शब्दयोगी अव्यय बनले. मुळात क्रियाविशेषण अव्यय आहे, पण नामाला जोडून आले म्हणून शब्दयोगी अव्यय बनलंय. मग कुठला अव्यय आहे याच्यामध्ये? खाली. कुठला पर्याय योग्य? पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला. मासा या शब्दाचं अनेक वचन. आता इथं स चा श नाही होते, एक असेल तर मासा म्हणजे एक वचन झालं मासा. त्याचं अनेक वचन काय येणार? मासाचं अनेक वचन माशे, मासू, माशी, मासे.
कुठला पर्याय योग्य असेल? आता स चा श असा बदल याच्यामध्ये होत नाही. अपवादात्मक काही शब्द असतात. बघा, एक असेल तर मासा, एकापेक्षा जास्त असेल तर मासे. पर्याय चौथा योग्य. पुढे, फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? फकीरा कादंबरीचे लेखक महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, वि.वा. सावरकर आणि वि.स. खांडेकर. कुठला पर्याय योग्य? कोणाची आहे ही कादंबरी? फकीरा ही एक मराठी कादंबरी. पहिलं तर फकीरा ही एक मराठी कादंबरी आहे. प्रकाशित कधी झालेली आहे फकीरा कादंबरी? प्रकाशित झाली आहे 1959 ला. फकीरा ही कादंबरी इसवी सन 1959 ला प्रकाशित झालेली आहे. तर याचे लेखक कोण आहेत? आपले अण्णाभाऊ साठे आहेत. अण्णाभाऊ साठे. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय, प्रश्न महत्वपूर्ण वाटत आहेत, त्यांनी एकदा आपल्या सेशनला लाईक करून घ्यायचंय. पुढे, पुढीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासातील आहे ते ओळखा. द्वंद्व समास म्हणजे उत्तरदार स्पष्टीकरण देते. दिलेली दोन्ही पदे प्रधान. काय? दिलेली दोन्ही पदे प्रधान म्हणजेच द्वंद्व समास. कुठला आहे? पद्मनाभ, महादेव, भक्तिवश, राम, लक्ष्मण. आता राम लक्ष्मणचा जर आपण विग्रह केला तर राम वरून लक्ष्मण कळतोय का लक्ष्मणावरून राम कळतायत? नाही. दोघही वेगळे, दिलेले दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. मध्ये आपण आणि शब्द घेतला, राम आणि लक्ष्मण, म्हणजे हा कोणता प्रकार आहे द्वंद्व समासाचा? पहिलाच प्रकार, इतरेतर द्वंद्व समास. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथा योग्य. चला पुढे. आजीला 61वे वर्ष सुरू असेल या वाक्यातील विशेषण सांगा. आजीला 61वे वर्ष सुरू असेल. कुठलं विशेषण आहे याच्यामध्ये? 61वे असेल आजीला वर्ष. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. नाम कुठलं याच्यामध्ये? आजी पण नाम आहे, वर्ष पण नाम आहे. बरोबर. कुठल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे? वर्षाबद्दल. कितव म्हणजे हे काय आहे रे? आपलं क्रमवाचक संख्या विशेषण आहे. संख्या विशेषण, विशेषणाचा दुसरा मुख्य प्रकार. त्याचे 5 उपप्रकार आहेत संख्या विशेषणाचे. उपप्रकाराचाही उपप्रकार. त्यातला एक आहे क्रमवाचक. क्रमाने संख्या सांगितल्यात ना. 61वे हे म्हणजे विशेषण. पण कुठलं विशेषण विचारलं तर माहिती पाहिजे आपल्याला. क्रमवाचक संख्या विशेषण. पर्याय पहिलाच योग्य. पुढे, मोर या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? आता मोर, तो मोर म्हणतो आपण, म्हणजे हे काय झालं? आपलं पुल्लिंगी झालं. मोराची बायको. ट्रिक सांगते तुम्हाला. पुल्लिंगाचं स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगाचं पुल्लिंगी किंवा विरुद्ध लिंगी करायचं असेल, असं सांगितलं असेल तर नवरा बायको ही ट्रिक लक्षात ठेवा. नवरा म्हणजे पुल्लिंग, बायको म्हणजे स्त्रीलिंग. मोराची बायको कोण? तो मोर. ती काय? लांडोर, वेल, कालवड, मोरणी. तर मोर स्त्रीलिंगी काय आहे? ती लांडोर. पर्याय पहिलाच योग्य. वीज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वीज शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे? प्रकाश, तेज, चमकणे, चपला. कुठला पर्याय योग्य? तर वीज या शब्दाला दामिनी किंवा सौदामिनी असं सुद्धा म्हटलं जातं. विजली तर बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे. अजून कुठला वीज शब्दाला समानार्थी आहे माहितीये? वीज शब्दाला अजून कुठला शब्द समानार्थी आहे? वीजला तडीत सुद्धा म्हटलं जातं. याच्यात जो दिलेला नाहीये ते मी सांगते. उत्तर तुम्ही द्या, बाकीचे शब्द मी सांगते.
वीजला दामिनी पण म्हणतात, वीजला सौदामिनी पण म्हणतात, वीजला विद्युल्लता पण म्हणतात. तडित झालं, हा. वीजला तडितही म्हणतात. आता काय राहिलं मग? बिजली लिहिलंय का मी? नाही. वीजला बिजली पण म्हणतात आणि वीजला महत्वाचं म्हणजे चपला असं म्हणतात, पायातल्या नाही. वीज शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पर्याय चौथा योग्य. पुढे खालीलपैकी कोणत्या वाक्यात करता नाही असं विचारलंय? करता नाही असं वाक्य कुठलंय? तो खाली बसतो, ती जेवण करते, तो पत्र लिहितो, पाणी पितो. करता म्हणजे मूळ धातू, त्याला नारा नारी नारे कोण असा प्रश्न विचारायचा आहे. तो खाली बसतो, बसणारा कोण? तो झाला आपला करता. ती जेवण करते, करणारी कोण? ती. तो पत्र लिहितो, लिहिणारा कोण? तो. आणि पाणी पितो, पिणारा कोण? इथं कोण येणारे? करता येणारे. पण वाक्यात करता दिलाय का? नाही दिलाय. म्हणून पर्याय कुठला योग्य? अर्धवट वाक्य येते. पर्याय चौथा योग्य. हे चित्र अत्यंत सुंदर आहे या वाक्याचा प्रकार ओळखा. हे चित्र अत्यंत सुंदर आहे. विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, आज्ञार्थी वाक्य. काय याच्यामध्ये? आज्ञा दिल्याचा बोध होतोय का रे? खालून जाऊयात आपण. प्रत्येक वेळीच काय वरून सुरुवात करायची? आज्ञार्थी वाक्य आहे. सांगितलंय का हे कर, ते कर, असं करू नको, तसं करू नको, आहे का काही? सॉरी, काहीच नाहीये. म्हणजे कॅन्सल झालं. प्रश्न विचारल्याचा बोध होतोय का रे? हे असं करू का, तसं करू का, कोण आहे तिकडे, प्रश्न विचारल्याचा बोध होतोय? नाही. एखाद्या भावनेचा उद्गार आहे का? आनंद झाल्याचा बोध होतो, दुःख झाल्याचा बोध होतो, असं काही आहे का? असं काहीच नाहीये. म्हणजे वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्हच नाहीये. मग साधं वाक्य आहे, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम, म्हणजे हे वाक्य काय झालं? आपलं विधानार्थी झालं. हे वाक्य होकारार्थी सुद्धा आहे, हे वाक्य विधानार्थी सुद्धा आहे, हे वाक्य स्वार्थी वाक्य सुद्धा आहे. लक्षात ठेवायचे. ज्यांना ज्यांना स्पष्टीकरण दिलेलं आवडतंय, साध्या सोप्या भाषेत माझं शिकवणं समजतंय, त्यांनी सगळ्यांनी सेशन लाईक करून घ्या आणि कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा, ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये, की माझं लेक्चर तुम्हाला कसं वाटतंय. बघा, झाडाची हिरवी पाने उन्हात चमकत होती, कंसातील शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. विशेषण, क्रियापद, अव्यय, सर्वनाम. हिरवी, झाडाची हिरवी पाने उन्हात चमकत होती. बघा, झाड पण नाम आहे, पान पण नाम आहे, ऊन पण नाम आहे. बघा, मग हा हिरवी काय करतोय? पानांबद्दल विशेष माहिती सांगतोय. कशी पाने? हिरवी पाने. म्हणजे हे काय झालं रे? नामाबद्दल विशेष माहिती गुणांच्या स्वरूपात सांगितलेली आहे, म्हणून हे आहे आपलं गुण विशेषण. मुख्य प्रकार फक्त ओळखायचा, विशेषण, म्हणून पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. राहुल क्रिकेट खेळत असे या वाक्याचा काळ ओळखा. कुठला काळ? साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ. काय येईल बरोबर? काळ ओळखायला एकदम सोपं आहे. साधा काळ, एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे, एकटच क्रियापद असतं, संयुक्त क्रियापद नसतं तिथे. येतो, जातो, खातो, मारतो, पळतो, या पद्धतीने एकटच क्रियापद असतं. मग हे एकटं क्रियापद कोणत्या काळाचं आहे? तर त्याच्या प्रत्ययावरून तुम्हाला ओळखायचं. संयुक्त क्रियापद आहे खेळत असे, सहाय्यक क्रियापदावरून काळाचा मुख्य प्रकार ओळखायचा. ट्रिक लक्षात ठेवा, कायम सांगते मी. आणि धातू साधितावरून त्या काळाचा उपप्रकार ओळखायचा. राहुल क्रिकेट खेळत असे, आता खेळतोय का? नाही. भूतकाळात तर रोज रोज खेळायचा बोध होतोय, भूतकाळात रोज रोज खेळत होता, म्हणजे खेळत असे. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा. अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण म्हणजेच चालू वर्तमान काळ. जी क्रिया वर्तमान काळात चालू असल्याचा बोध होतोय त्या क्रियापदाला म्हणतात चालू किंवा अपूर्ण. मी लिहिणार असतो, मी लिहित आहे, मी आलो, मी येणार आहे, याला तर काही अर्थच नाहीये. लिहित आहे, आलो, येणार आहे. येणार आहे म्हणजे अजून आलेला नाहीये, भविष्यकाळ. लिहित आहे, आलो म्हणजे साधा भूतकाळ, मी लिहित आहे म्हणजे लिहिण्याची क्रिया आहे, म्हणजे वर्तमान काळात चालू असल्याचा बोध होतो, पूर्ण झालेला नाही. म्हणजेच पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न 16व्या सेशन मधले.
कसं वाटलंय कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगायचंय प्रत्येकाने. भेटूयात उद्या. अभ्यास करत राहा. काही अडलं तर मला विचारा आणि फॉर्म कुणी कुणी भरलाय तेही मला सांगून द्या कमेंट मध्ये लिपिक पदाचा. म्हणजे त्या दृष्टीने आम्हालाही तुमच्यासाठी इथं मेहनत करायला. चलो थांबूयात इथे. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट. जय हिंद. फाईल सेव्ह करून ठेवते बघा. या सगळ्या फाईल आपली टिक्कर मराठी एक ऍप आहे प्ले स्टोअरला, तर त्या ऍप मध्ये या सगळ्या फाईल तुम्हाला भेटून जातात. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येकाने टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करून घ्या. एक्सपोर्ट केल्यात फाईल म्हणजे हाताने लिहून दिलेल्या स्पष्टीकरणासहित सगळं अशीच्या अशी फाईल तुम्हाला फ्रीमध्ये पीडीएफ स्वरूपात ऍप मध्ये भेटेल फ्रीमध्ये अभ्यासायला. त्यामुळे प्रत्येकाने ऍप डाउनलोड करा. चला थांबूयात. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट. जय हिंद.